नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये मी आणले आहे तुम्हाला CSIR म्हणजे याच्यातर्फे MTSसाठी जी भरती आलेली आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. तर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे. नक्की अप्लाय करा. अप्लाय करताना काही इश्यू आला तर सांगा. ॲक्च्युली हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं, ऑनलाईन पद्धतीने. त्याचा ॲड्रेस पण मी देणार आहे, कुठे कसं काय पत्ता पाठवायचा आहे, तर नक्की अप्लाय करा. याची जी स्टार्टिंग डेट आहे ती 12 ऑगस्टपासून ऑलरेडी चालू झालेली आहे आणि 21 सप्टेंबरपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज पाठवू शकता. आणि जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला फिजिकलीच पाठवायची स्पीड पोस्टने. ऑनलाईन पद्धतीचा अर्ज हा नाही आहे. ज्याचा ॲड्रेस मी दिलेला आहे, तर नक्की अप्लाय करा मित्रांनो. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा ज्यांना जॉबची गरज आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच व्हिडिओ इथे टाकत असतो सगळ्या जॉब अपडेट्सबद्दलचे, म्हणजे तुम्हाला कोणतेही जॉब अपडेट्स मिस होणार नाही. तर विभागाचं जे नाव आहे ते नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज आहे. केंद्र सरकारचा हा परमनंट जॉब असणार आहे मित्रांनो. वयोमर्यादेची 18 ते 25 वर्ष, STसाठी 5 वर्ष आणि OBCची 3 वर्षाची सूट. ऑल इंडियाचे उमेदवार आहे. अनुभवाची कुठलीही गरज नाही. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. मेल फिमेल दोघंही करू शकतात. आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे ना. आणि जी जनरल OBC EWसाठी जी फीस आहे ती फक्त 500 रुपये फीस आहे मित्रांनो. जास्त फीस पण नाही आहे. SC STसाठी तर एकदम 0 रुपीज फीस आहे. तर नक्की अप्लाय करा. रेग्युलर बेसिस परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे. आणि जी एक्झामिनेशन होईल ती रिटर्न एक्झामिनेशन प्लस इंटरव्ह्यू होईल. तर अप्लाय करायची डेट आहे ती 12 ऑगस्ट असणार आहे. 21 सप्टेंबरपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे. आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे ते डायरेक्टर ऑफिस CSIR म्हणजेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी CSIR NN, पोस्ट बॅग नंबर 1779 HAL एअरपोर्ट रोड, कोटिहल्ली, बेंगलुरू. तर बेंगलुरूच्या ऑफिसमध्ये कर्नाटकामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म पाठवायचा आहे स्पीड पोस्टने. अधिकृत जी वेबसाईट आहे त्याची www.nel.res.in आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे ते बेंगलुरू तुमचं असणार आहे. तर आता बघूया की कोणत्या पोस्टसाठी काय एलिजिबिलिटी आहे डिटेल्समध्ये सगळं. मित्रांनो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल सगळी माहिती भेटत राहील. तर MTSची ही भरती आहे. टोटल नंबर ऑफचे पोस्ट आहे रिझर्वेशनच्या. टोटल पोस्ट त्या 6 आहे. STची 1, OBCसाठी 2, EWसाठी 1 आणि अनरिझर्वच्या 2, अशा टोटल 6 पोस्ट आहे. 25 वर्षापर्यंत एज आहे. SC STसाठी जे आहे ज्याच्यामध्ये रिलॅक्सेशन पण. आणि जी सॅलरी असेल ती 18,000 ते 56,000 रुपये तुमची सॅलरी असेल. आणि जी एक्झाम असेल ती फक्त 10वीच्या बेसवरती असणार आहे मित्रांनो. तर एक्झाम पण जास्त अवघड नसेल. तर नक्की अप्लाय करा तुम्ही आणि ह्या संधीचा चांगलीच नक्की फायदा घ्या. आणि अप्लाय करायचं तर ते तुम्हाला फॉर्म पाठवायचा ॲड्रेस मी दिलेला आहे ऑलरेडी. तर सिलेक्शन कसं होणार याचं ते बघूया आता. मोड ऑफ जे सिलेक्शन असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला बघायचं तुम्ही इलिजिबल आहात का. इलिजिबल असाल तर अर्ज पाठवा, कारण ते नंतर तुमच्या फॉर्मची स्क्रुटिनी करेल, चेक करेल तुम्ही इलिजिबल आहे का नाही ते. नंतर स्क्रीनिंग होईल तुमचे जे अर्ज पाठवलेले त्याची. आणि जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांना एक्झामिनेशन रिटर्नसाठी बोलवण्यात येईल. तर एक महत्त्वाचा याच्यामध्ये पॉईंट असा आहे की जे तुमचं एक्झामिनेशन सेंटर असेल ते फक्त आणि फक्त बेंगलुरूमध्येच असेल. तर बेंगलुरूला तुम्हाला एक्झाम द्यायला जावी लागेल. पण ही चांगली अपॉर्च्युनिटी जा मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. आणि रिप्रेझेंटेशन फॉर चेंज ऑफ सेंटर, जे चेंज नाही होणार सेंटर असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता बघूया की काय असेल एक्झाम. तर जी एक्झाम जी असेल ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची असेल तुमची. मीडियम जी असेल ती इंग्लिश, हिंदी आणि कन्नडामध्ये असतील. फक्त इंग्लिशचं जे सेक्शन आहे ते नसेल. 10वीच्या बेसवर असेल. टोटल क्वेश्चन जे असेल ते 150 क्वेश्चन असतील, ते 150 क्वेश्चन. आणि टोटल टाईम जो असेल तो 2 घंट्याचा असेल. म्हणजे 2 घंट्यामध्ये तुम्हाला टोटल 150 क्वेश्चन सोडवायचे 120 मिनटामध्ये. तर सेक्शन बघूया. जनरल इंटेलिजन्सचं जे सेक्शन आहे त्याच्यात 25, ह्याचे जे मार्क्स असतील ते 75. निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर. 1:1चा रेशो आहे म्हणजे निगेटिव्हसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जनमध्ये 25 मार्क, 75 मार्क असेल. जनरल अवेअरनेसमध्ये 50 क्वेश्चन 150 मार्क. आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये 50 क्वेश्चन 150 मार्क. तर असे हे 150, 300, 75, 300 ते अशी या मार्काची एवढी परीक्षा असणार आहे. आणि जे निगेटिव्ह मार्किंग असेल ती एक तुमचा मार्क कट होईल प्रत्येक एका रॉंग क्वेश्चनला. तर अप्लाय केलं तर व्यवस्थित मित्रांनो, चांगली व्यवस्थित म्हणजे जे येईल तेच क्वेश्चन सोडवा. ह्याच्यामुळे खूप कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागून जाईल. तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती बघू आता काय आहे. तर त्यांनी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहे जॉबसाठी काही. तर फिजिकल मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स फाईल्स ऑफ द सेक्शन. तुम्हाला फिजिकल मेंटेनन्स करावं लागेल जे सेक्शनचे जे फाईल्स वगैरे असतील. जनरल क्लिनलीनेस अँड अपकीपिंग ऑफ द सेक्शन युनिट. कॅरिंग फाईल्स अँड अदर पेपर विदिन द ऑफिस. म्हणजे असतं ना ते ऑफिसचं काम जे असतं पिऊनचं वगैरे ते. फोटो स्कॅनिंग, सेंडिंग फॅक्स.
डिलिव्हरी कलेक्शन ऑफ डाक, असेसिंग रूटीन ऑफिस वर्क, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द ऑफिस रूम्स अँड असिस्टिंग इन मीटिंग्स, कॉन्फरन्स अँड अदर फायनान्शियल फंक्शन्स. तर असं एक MTS टास्कसाठीचं हे भरती आहे मित्रांनो. पण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, 10th बेस्डवर आहे फक्त. तर अप्लाय नक्की करा. तुम्हाला नसेल करायचं, तुमच्या मित्रांना नोटिफिकेशन पाठवून द्या, त्यांना अप्लाय करायला सांगा. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी असे सगळे जॉब अपडेट्स या चॅनलवरती नेहमीच टाकत असतो. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमध्ये काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्या नॉर्मल ह्याच आहे की तुम्ही इलिजिबिलिटी चेक करा, त्याच्यानंतर फॉर्म व्यवस्थित पाठवा, कोणत्या पत्त्यावरती पाठवा, ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर नक्की करा मित्रांनो अप्लाय, फॉर्म पाठवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. फक्त 10वीच्या बेस्डवरती, 10वीच्या स्टँडर्डवरती ही भरती आलेली आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब परमनंट असणार आहे. मेन म्हणजे सॅलरी पण चांगली, 18,000 ते 56,000 सॅलरी आहे. आणि जसं की मी सांगितलं आहे, हा ॲड्रेस जो आहे डायरेक्टरचा, जो ॲड्रेस आहे एअरपोर्ट याचा, एरोस्पेस लॅबोरेटरीचा जो मेन हेड ऑफिस आहे त्यांचं आहे, तिथे तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो. तर नक्की अप्लाय करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या अशाच सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सगळे जॉब अपडेट्सचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.